नमस्कार, मी सुबोध मयुरे. गोष्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून आपण दर रविवारी भेटत असतो. पुन्हा भेटत राहूच. वेगवेगळ्या चॅम्पियन्सची जर्नी आपण जाणून घेत जाऊ. पण त्याचबरोबर आपल्याला चर्चा करायची ती मुद्द्याच्या गोष्टीबद्दल. आजचा मुद्दा काय, उद्याचा मुद्दा काय, असे वेगवेगळे मुद्दे घेऊन मी आपल्यासमोर येणार आहेत. आणि आजचा मुद्दा आहे तो म्हणजे CSK. आणि CSKचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो, अनुषंगानं उल्लेख करावाच लागतो तो MS धोनीचा. MS धोनी गेली 18 वर्ष IPL खेळतोय, भारताकडनं खेळलाय आणि एक ग्राउंड्समनचा हा मुलगा. त्यानंतर रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर झाला, क्रिकेट खेळला. क्रिकेटच्या भरोशावर, क्रिकेटमुळे त्याने काय नाही कमवलं, मान सन्मान, पैसा, इज्जत सर्व काही त्याला मिळालं. भारताला विश्वचषक, विश्वकरंडक जिंकवून देणारा कर्णधार म्हणून त्याचं नाव झालं. 2011ला जेव्हा 28 वर्षानंतर आपण एकदिवसीय विश्वचषक जिंकला तो त्याच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर धोनीचं वलय अजून खूप मोठं झालं. 3 ICC चॅम्पियनशिप त्यांनी आपल्याला जिंकून दिल्या. T20चा वर्ल्ड कप असेल किंवा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी असेल आणि 2011चा ODI वर्ल्ड कप. पण तेवढीच त्याची ओळख राहिलेली नाही. तर धोनी ओळखला गेला तो CSKचा कर्णधार म्हणून, सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून. IPL मधला तब्बल 5 अजिंक्यपदं त्यांनी आपल्या कर्णधार पदाखाली CSKला, चेन्नई सुपर किंग्सला मिळवून दिली. 10-12 वेळेस प्लेऑफ तर हा CSK साठी जणू काही नित्याचीच बाब झाली होती. CSK म्हटलं की तो प्लेऑफ मध्ये जाणार, अंतिम फेरीत खेळणार, विजेतेपद पटकावणार, हे जणू काही समीकरणच बनलं होतं. त्याच दर्जाची, त्याच पद्धतीची कामगिरी मुंबई इंडियन्स पण करत होता आणि तिथे कर्णधार होता रोहित शर्मा. या दोघांची कामगिरी अत्युच्च दर्जाची झालेली आहे IPL मध्ये आतापर्यंत, कारण दोघांनी 5-5 वेळेस अजिंक्यपद IPLची पटकवली आहेत. पण यंदाचा धोनी हा वेगळा वाटतोय. 18वा हंगाम आहे. येत्या 2-3 महिन्यात धोनी 44 वर्षाचा होईल जुलैमध्ये. त्यामुळे साहजिकच आधीचा धोनी आणि आताचा धोनी यामध्ये खूप फरक आहे. त्याचे रिफ्लेक्सेस कमी झालेत असं आपण म्हणू शकतो का? तसं म्हणायला वाव आहे. तसं म्हणूही शकत नाही, कारण त्यांनी जे काही स्टंपिंग्स केलेले आहे, यष्टीरक्षण केलेलं आहे या यंदाच्या IPLच्या या 18व्या हंगामात आपण बघतोय. सूर्यकुमारला क्षणार्धात त्यांनी यष्टीचीत करून तंबूची वाट दाखवली. ते बघता त्याचे रिफ्लेक्सेस कमी झालेत असं किंचितही वाटत नाही. पण तोच फलंदाज म्हणून धोनी तेवढा यशस्वी होतो काय? तर तिथे मात्र त्याचे रिफ्लेक्सेस कमी झाले आहेत. शेवटची काही षटकं असताना धावांची गती कुठलीही असो, धावांची सरासरी कुठली, रिक्वायर्ड रन रेट कुठलेही असो, धोनी खेळपट्टीवर उतरला म्हणजे तो आपल्या संघाला जिंकवून देईल, हे जणू काही समीकरण आतापर्यंत होतं. पण IPLचा 18वा हंगाम त्याला तडा देतोय, त्या लौकिकाला तडा देतोय. आणि त्याचं कारण आहे धोनीचा फिटनेस, त्याची तंदुरुस्ती, त्याची गुडघेदुखी. आणि या गोष्टींमुळे धोनी पहिल्यासारखा राहिलेला नाही. कोलकाता नाईट रायडर्सचा आपल्या घरच्या मैदानावर खेळलेला त्यांचा काल परवाचा जर सामना आपण बघितला तर हाच तो धोनी होता का? हाच तो CSKचा संघ होता का? असा कुठल्याही संघाला, कुठल्याही धोनीच्या फॅनला प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित राहिला तर नवल वाटणार नाही. कारण अवघ्या 103 धावा CSKचा संघ, केवळ 103 धावा करू शकतो 20 षटकात. आणि समोरचा प्रतिस्पर्धी संघ कोलकाता नाईट रायडर्सचा संघ, जो आपल्या घरच्या मैदानावर खेळताना चाचपडतोय, तो चेन्नईमध्ये येऊन CSKच्या घरच्या मैदानावर हुकमत गाजवतोय आणि तब्बल 59 चेंडू म्हणजे जवळपास 10 षटकं शिल्लक असताना आपल्या संघाला जिंकवून देतोय. आणि तोही धोनी कर्णधार, त्या संघाचा कर्णधार धोनी असताना ही नामुष्की CSKवर आणि प्रामुख्यावर धोनीवर कधीही ओढवेल असं आपल्याला आजपर्यंत तरी वाटलं नव्हतं. पण ते झालेलं आहे, ती वस्तुस्थिती आहे. त्याला कारणीभूत स्वतः धोनी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण नेतृत्व शैली हा धोनीचा सर्वात मोठा गुण आहे. त्याचं विकेट किपिंगचं स्किल असेल, त्याची फलंदाजी असेल, ती आदर्श कधीच नव्हती. कॉपीबुक स्टाईल ती कधीच नव्हती. पण त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली. पण त्याही दोन्ही गोष्टींपेक्षा, फलंदाजी किंवा यष्टीरक्षणापेक्षा, त्याची नेतृत्व शैली हा सर्वात मोठा प्लस पॉइंट होता. मग ते भारतासाठी नेतृत्व करतानाचा धोनी असो
किंवा सीएसके साठी खेळतानाचा धोनी असो, नेतृत्व करतानाचा धोनी असो, पण तेच नेतृत्व कुठेतरी आता उघड पडतंय का, एक्सपोज होते का, असं म्हणण्यापासून अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 2022 साली आपल्याला आठवत असेल की तोपर्यंत धोनी सीएसकेचं नेतृत्व करत होता. जेव्हा 15-16ला सीएसकेवर बॅन आला होता तेव्हा रायझिंग पुणे जायंटच्या संघाचं त्याने नेतृत्व केलं होतं. पण 2022ला त्यांनी नेतृत्व न करण्याचा निर्णय घेतला. त्या हंगामात रवींद्र जडेजाकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय झाला, पण अर्ध्या हंगामात जडेजाचं नेतृत्व काढलं गेलं. पुन्हा धोनी कर्णधार झाला. 2023 साली त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली 5वं अजिंक्यपद सीएसकेला जिंकवून दिलं. पण त्यानंतर पुन्हा त्याने नेतृत्व सोडलं. मग नव्या दमाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेचं नेतृत्व सोपवण्यात आलं आणि 2024ला ऋतुराज पुन्हा जायबंदी झाल्यावर त्याच्या एल्बोला मार लागल्यानंतर तोही संघातून बाहेर पडला आणि पुन्हा नव्या दमाच्या खेळाडूकडे नेतृत्व सोपवण्याऐवजी किंवा पुढची काही वर्ष जो संघाचं नेतृत्व करू शकेल त्याच्याकडे पाहण्याऐवजी पुन्हा नेतृत्वाची माळ महेंद्रसिंग धोनीच्या गळ्यात टाकण्यात आली. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. पण हा नेतृत्व पुन्हा स्वीकारलेला धोनी जेव्हा KKRच्या विरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर पुन्हा मैदानात उतरला नाणेफेक करताना, तो वेगळा धोनी वाटत होता. प्रतिस्पर्धी अजिंक्य रहाणे होता. त्याच्या आणि धोनीच्या नेतृत्व शैलीत खूप फरक आहे, पण तिथे अजिंक्य रहाणे यशस्वी ठरला. धोनी स्वतः उघडा पडला. त्याचा सीएसकेच्या संघाचे डावपेच उघडे पडले आणि त्यांना एक मानहानीकारक असा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आपण आज धोनीबद्दल चर्चा का करतोय? कारण कुठेतरी प्रत्येक खेळाडूला, क्रिकेट हा असं म्हटलं जातं खास करून T20चा खेळ किंवा IPLचा खेळ हा नव्या दमाच्या खेळाडूंचा खेळ आहे, उदयनमुख खेळाडूंचा खेळ आहे. तिथे नव्या दमाचा खेळाडू चांगली कामगिरी करू शकतो. अर्थात अनुभव हा आवश्यक आहेच, पण त्यासाठी तुमचा फिटनेसही सर्वोत्तम असायला पाहिजे. आज तो धोनीचा फिटनेस आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणूनच आजच्या मुद्द्याच्या गोष्टीमध्ये धोनीचा हा विषय आला. आपल्याला काय वाटतंय, धोनीने निवृत्त होण्याची वेळ त्याची जवळ येऊन ठेपली आहे का? अजून तो किती वेळ खेळू शकेल? धोनीने खरंच किती वेळ खेळत राहावं का? तो एका उमद्या खेळाडूची संघातली जागा हिरावतोय का? असं म्हटलं जातं जेव्हा धोनी भारतीय क्रिकेट संघात आला यष्टीरक्षक म्हणून, तेव्हा यष्टीरक्षक म्हणून जे दुसरे यष्टीरक्षक होते त्यामध्ये दिनेश कार्तिक असेल, संजू सॅमसन असेल किंवा इतर खेळाडू असतील, पार्थिव पटेल असेल, या खेळाडूंचं यष्टीरक्षक म्हणून करिअर संपुष्टात आलं होतं. आज धोनी तेच सीएसकेच्या बाबतीत करतोय का, की एका चांगल्या फलंदाजाची जागा तो अडवतोय, एका चांगल्या कर्णधाराची जागा तो अडवतोय, एका चांगल्या यष्टीरक्षकाची जागा तो अडवतोय का? हा प्रश्न उभा नक्कीच राहतोय. आपल्याला काय वाटतंय, धोनीची निवृत्तीची वेळ येऊन ठेपली आहे का? धोनीने मेंटॉर म्हणून काम केलं तर त्या संघाला जास्त फायदा होईल का, की सीएसकेकडे दुसरा पर्यायच नाही? धोनीची नक्कीच ब्रँड व्हॅल्यू खूप मोठी आहे. जर धोनी खेळत नसला सीएसकेच्या संघात तर साहजिकच आर्थिक घडामोडींवर सीएसकेचा त्याचा परिणाम होणार आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण म्हणून त्यांनी थांबूच नाही का? सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स कडनं खेळायचा, कर्णधार पण होता. त्यानंतर त्यांनी कर्णधार पद सोडलं, खेळाडू म्हणून खेळला. तो नंतर आज मेंटॉर म्हणून कार्यरत करतो. पण कुठेतरी तो थांबलेला आहे. कुठे थांबायचं हे ज्याला कळतं तो मला वाटतं मोठा खेळाडू होतो. या बाबतीत सुनील गावस्कर यांचं उदाहरण नेहमीच दिलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातून त्यांनी जेव्हा निवृत्ती घेतली होती तेव्हा असं म्हटलं जायचं की अजून काय सुनील गावस्कर खेळत नाहीत, त्यांनी निवृत्ती काय घेतली आहे? असं जेव्हा भारतीय खेळाडूंबद्दल म्हटलं जातं तेव्हा त्या खेळाडूचा दर्जा किती वेगळा आहे, किती मोठा आहे हे प्रकर्षानं जाणवतं. आज दुर्दैवानं महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत तसं म्हटलं जात नाहीये, कारण तो अजूनही खेळतोय. कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि T20 एकदिवसीय क्रिकेटमधून तो निवृत्त झालाय, पण IPLचा हा गाडा तो अजूनही ओढतोय. किती वर्ष ओढणार, केव्हा थांबणार, हा सर्वस्वी त्याचा निर्णय असेल. त्याला आर्थिक, जसं मी उल्लेख केला की आर्थिक अनेक कारणं असतील, कारण आर्थिक गणितांवर, त्याच्या ब्रँड व्हॅल्यूवर त्याचं करिअर आहे आणि सीएसकेचंही करिअर अवलंबून असणार आहे. तेव्हा आपल्याला काय वाटतंय, धोनीने थांबावं का की अजून खेळत राहावं का? याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. मुद्द्याच्या गोष्टीमध्ये आज आपण इथेच थांबूया. अशा अजून आपल्याला कुठल्या मुद्द्यांवर
चर्चा करायला आवडेल, त्याविषयी आपल्या सूचना आल्या तर तेही आवडेल. मुद्द्याच्या गोष्टीसाठी आपण आज हे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.